माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठ्याच्या लोकांनो, त्यानंतर जे संविधानाला मानतात, संविधान म्हणजे हे मानवतावादी विचाराचे, आणि त्यानंतर माझे जे काही डॉक्टर खरात सर आहेत आणि माझे पेडनस्थान डॉक्टर मामा देशमुख, त्यानंतर माझे EVMचे राष्ट्रीय भागीदारी मोर्चाचे प्राचीसाहेब भानुप्रतापजी, त्यानंतर रतनलालजी, जेवढे पण माझे मित्र गौतम साहेब, सगळ्यांना मी सांगू इच्छितो. त्यानंतर जगातील जे काही मानवतावादी देश आहेत, आमच्या देशामध्ये 2 महामानव झालेले आहेत. एक तथागत गौतम बुद्ध आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा दादांनो, हे आमच्या देशात जे आर्य हत्यारे यहुदी लोक आलेले आहेत 5000 वर्षाअगोदर, यांनी बृहदत्त जो मौर्य राजा होता, माझं रक्त होतं ते, त्यांचं रक्त माझ्यात शिरलेलं आहे आता, तर त्याची हत्या हे आर्य हत्यारे युरेशियातल्या आतंकवादी लोकांनी करून बुद्धाच्या जे शिष्य होते बुद्ध धर्माचे, त्यांची कत्ल केली, शराव नदीत टाकलं आणि एवढी दहशत तयार केली. काय मनाप्रमाणे मनुस्मृती, इच्छेप्रमाणे. आणि हे बॅचलर आलेले होते. आणि या लोकांनी काय केलं, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, बघा, भावतनं क्षत्रिय, बेमेतनं वैश्य, आणि आमच्या 7000 जाती केल्यात. आणि सांगितलं की तुमच्या आया बहिणी आम्हाला द्यायचा, आम्ही बलात्कार करू, कापू, काही करू. असं अत्याचार करत करत सती प्रथेमध्ये जिवंत स्त्रियांना जाळलेलं आहे. आणि त्यानंतर काही संत झालेत, काही राजे महाराजे झालेत. बघा, तुकाराम महाराजला मारून टाकलं 42व्या वर्षी, 1608 जन्म. आणि जेवढे काही राजे महाराजे होते, यांना बायांचं शौक होतं, कारण यांचं बी जे होतं ते राजांच्या ह्याच्यात, कारण त्यांच्याकडे राण्या राहायचं, ते शूर होते. आणि हे बी यांच्यात गेल्यामुळे हे लोकही तसेच झालेत. बाप आणि आईचं येईल का नाही जीन्स. आणि त्यानंतर बघा दादांनो, 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज नामदेव महाराजांना मारलं, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाला बाहेर काढलं, रविदास, कबीर, गुरु नानकला पूर्ण भारतामध्ये याने हे केलं. आणि 1608ला 19 फेब्रुवारी 1630ला शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांचे गुरु कोण, जे अमरोडला जाऊन बघा, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. जिजाऊ लढली तलवार घेऊन, माझ्या विदर्भातली आहे नागवंशी. त्यानंतर संभाजी महाराजाचे 10 ग्रंथ लिहून एकसुद्धा लढाईने आले होते. 1689ला त्यांचे 32 तुकडे गेलं भीमा कोरेगावला, बरोबर आहे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, धनगरानो डोळे उघडा आता. आणि त्यानंतर ताराराणी, राजाराम महाराज. आणि 20व्या शतकात इंग्रज आलेत. 11 एप्रिल 1827ला ज्योतिरावांचा जन्म झाला. याला शिकवलं सावित्रीबाई फुलेला फातिमा शेखने जागा दिली. 1 जानेवारी 1848ला पहिली शाळा काढली. एवढे श्रीमंत होते ज्योतिराव की तिथे ब्रिज बांधलं. त्यांचं वडिलांचं फुलांचं धंदा. आणि एक दिवस बघितलं, कोणा झाडं होतं बघून बोलत नव्हतं. त्यांच्या डोक्यात आलं, अरे यांना शिक्षण नाही, बौद्धिक विकास कसं होईल. त्यानंतर 74ला शाहू महाराजांचा जन्म, 1874ला 1875 बिरसा भगवान बिरसा मुंडा, माझं रक्त आहे ते, त्याचं रक्त माझ्यात आलेलं आहे. आणि ज्योतिराव फुलेंनी महाराजांची छत्रपती रायगडहून शोधून काढली. आणि जेव्हा शिवजयंती केली, हा आतंकवादी टिळक आगरकरांनी हे केलं, गणेशोत्सवाला सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांच्या असूड आणि ग्रंथ लिहिलं. 1885मध्ये तिलक, आगरकर, आर्य हत्यारे, आतंकवादी, देशद्रोही, पेशवाई, घराणेशाही, राजेशाहीचा आतंकवादी मेंबर टिळक आगरकरने 1885ला काँग्रेस बनवलेली आहे. 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि शाहू महाराजांनी सांगितलं, जो बहुजनांचा पोरगा शाळेत झाला त्याला 1 पैसा फाईन आणि 50% आरक्षण दिलं. 1900मध्ये बिरसा मुंडाला 25व्या वर्षी पॉयझन देऊन मारलं जेलमध्ये. त्यानंतर बाबासाहेबाला हेल्प केली शाहू महाराजांनी. आणि 1919मध्ये बघा, चर्चिलला माहीत होतं जे
आईचं दूध पितात त्याच्यावर टॅक्स लावतील. त्यांनी ज्युडिशरीमध्ये 3% आणलं आणि 20मध्ये परिषद घेतली. शाहू महाराजांनी आणि अख्ख्या भारताला सांगितलं की SC ST OBC गरीब लोकांचं जे आहेत नेतृत्व हे बाबासाहेब कधी माणगावला. आणि जिवंत असताना कोल्हापूरचा बिंदू चौकात पुतळा उभारलेला आहे. 22मध्ये 6 फूट एवढा मोठा राजा एका बुक्कीने रेड्याला खाली पाळत होतं. त्याला 9 मे 1900 पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि बाबासाहेबाचं नॉलेज बघून 25मध्ये बघा काय म्हणतात, आम्हा हिंदू राष्ट्र जनसंघ आणि RSS स्थापना कोणी केली? आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी पेशवाई राजेशाही घराणेशाही. ऐका जरा, जिजाऊ आणि मोठं मोठं नाव घेता शिवाजी. अरे भडव्यांनो, कोण आहेत हे? निघा ना आता, तलवार घेऊन कापा ना यांना आता. मी सांगतो ना कोणाला कापायचं आहे ते. ही आझादी मिळून देणार मी पण. मी मौर्यवंशी आहे. हां, हे बिरसा मुंडाचं रक्त एकदा पेटलं ना कोणाच्या बापाला नाही ऐकत. आणि 36ला SC STला आरक्षण दिलं हा गांधीजी विरोधक होता. आणि 42मध्ये हिटलर झालेला आहे. 1924 ते 45 20 वर्षात सेकंड वर्ल्ड वॉर केलं त्यांनी. आणि हे 5000 वर्षापासून आलेले आहेत. बघा आता खरं आहे का खोटं आहे तेवढं विचार करा. त्यानंतर कोण लढले हो? गांधीजी चले जाऊ, आम्ही गेलो, मेलो होतो. आणि त्याला 30 जानेवारीला 1808 मारलं. तिथे बदमाशी नाथुराम गोडसे हा यांचा काँग्रेस RSS BJPचा आतंकवादी मेंबर त्याचं सुनता केलं होतं. ते PN गाडगीळचे वडील होते म्हणून ते वाचलं दंगल. किती बदमाश लोक आहेत. आणि त्यानंतर बघा बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं. जोगेंद्र मंडळांनी रिजाईन केलं आणि तलवारी काढल्या मुसलमान लोकांनी आणि आदिवासी लोकांनी. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान केलं, हे म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे. बघितलं. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं दादांना. बघा कल्याणची पोरगी आणली तर खबरदार हात लावलं तर आणि शेतकरी हाताला कापून टाकेल. आणि असं कृष्णा भास्कर कुलकर्णीचं असं पोट चिरून काढलं आहे शिवाजी महाराज. संभाजी ब्रिगेडच्या भाडव्या चमडी चोर लोकांना, स्वतःच्या पोरीला आणि सुनेला झवणाऱ्या लोकांना शरम नाही वाटत का तुम्हाला? एवढं डोळ्यासमोर फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा भोसडेच्यांनो, तुम्ही काय कोणाच्या औलादी आहात रे तुम्ही? तोंडातून आवाज काढायला तयार नाही. आणि तो शरद पवार म्हणतो 35% दिल्लीत जाऊन सांगतो 35% EVM मशीनमध्ये अगोदर व्होटिंग टाकलं. तुम्ही किती देता? व्हिडिओ टाकून राहिलो. एवढे बैमान मला नाही वाटलं होतं हे मराठ्यांच्या औलादी एवढ्या बैमान आहेत म्हणून. पण त्यांचं बीज गेलं आहे ना यांच्या ह्याच्यात. यांना ते पाहिजे फक्त नवीन 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 नवीन. बघा ना सिरियल सगळ्या. आणि त्यानंतर बघा दादांनो, बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला आरक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली होती SC ST OBCच्या लोकांना. स्वाभिमानाने जगायला एक मताचा अधिकार काय डेफिनेशन आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. एवढे महामानव कधी विचार नाही केला की ज्यांनी एवढं शोषण केलं म्हणून, मला एवढं त्रास दिलं म्हणून. त्यांना एका मताचा अधिकार नामलंय. 4 स्तंभ, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण बसले आहेत? शिकलेले लोकच बसले आहेत ना. हे वर्ण व्यवस्थेतले 3 आणि राजेशाही घराणेशाही सगळे नात्यागोत्यातले. किती पेन्शन आहे विचार करा. आज 20 वेळा इलेक्शन झालं विधानसभे. प्रत्येक स्टेटमध्ये भारतात 20 इलेक्शन झालेले आहेत आणि प्रत्येक स्टेटमध्ये 20-20. सगळं ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार कोण बसले? आम्ही 90% लोक शिकलो होतो का? हे एक विचार करा सगळ्यात अगोदर. ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे हा का नाही सांगा. त्यानंतर 51मध्ये हिंदू कोड बिल आणि कालेलकर आयोगासाठी रिजाईन केलं. नेहरूजी म्हणतो कालेलकर, अरे तुला आपल्या बामणांना काय झाडू मारायचं आहे का? आणि 52मध्ये बाबासाहेबाला पाडलं. तो नड्डा सांगतो 78,000 इन्व्हॅलिड झाले आणि 14,000 पडलं. तुम्ही शिकले होते का लोकशाहीला सुरुवात झाली एखादी? मी विचारतो आज SC ST OBC गरीब मराठ्याच्या लोकांना विचारतो मी. अरे अजून तुमच्या घरामध्ये 10वी वर्ग पास झालेला पोरग नाही आहे का? जरांगे पाटील खरं आहे का खोटं आहे? पुढच्या व्हिडिओ